नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट स्लो होतं. जे आपण बुलिश साईडला लेवल डिस्कशन केलं होतं, मार्केटनी छोटा मोठा मोमेंटम बुलिश साईडला दिला, जे आपण बुलिश साईडचे लेवल डिस्कशन केलं होतं. आणि लास्ट ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये जर बघितलं तुम्ही तर आपण क्लिअरली डिस्कशन केलं होतं की जोपर्यंत शुक्रवारचा इंट्राडे लो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत अपॉर्च्युनिटी सेलिंग साईडला नसणार आहे. आणि 24,620 जी लेवल होती निफ्टीची स्पेशली सांगतोय की ती ब्रेक झाल्यावरती आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळणार होता. मार्केटनी बुलिश मोमेंटम देखील दाखवला. सेकंड जी लेवल होती तिथपर्यंत देखील बुलिश मोमेंटम दाखवला. परंतु आता फक्त लेवल आहे ते लेवल मार्क केलेले आहेत, लेवल मार्केटने दाखवलेले आहेत, परंतु इतकं सोपं आहे का? जरी तुम्हाला लेवल माहिती असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती, परंतु ज्या पद्धतीने मार्केटने आज कन्सोलिडेशन करत करत बुलिश मोमेंटम दाखवलं आहे, ज्या पद्धतीने कॅन्डलची साईज होती, छोटे छोटे कॅन्डल होते, मध्येच मोठे मोठे कॅन्डल देखील बघायला मिळाले. त्याच्यामुळे जरी व्ह्यू आपण बुलिश साईडला डिस्कशन केला असेल किंवा जरी मार्केटने बुलिश मोमेंटम दिला असेल, परंतु तो बुलिश मोमेंटम कॅप्चर करण्यासारखा इतका कॉन्फिडन्सली नव्हता. ओके, काही मित्रांनी कॅप्चर देखील केला असणार आहे, कारण की जे आपण लेवल डिस्कशन केलं होतं त्या लेवलप्रमाणे मार्केटने मोमेंटम दिली. तर कोणाची सायकोलॉजी स्ट्रॉंग आहे, कोणाला मार्केटमध्ये बऱ्यापैकी अनुभव आहे, किंवा दोन पद्धतीचं मार्केट असतं. एक सिम्पल मार्केट मोमेंटम देतं आणि ट्रेड प्रॉफिटेबल होतो. दुसरं असतं की मार्केट लेवल फॉलो करतो परंतु खूप रडत करत मार्केट तिथपर्यंत पोहोचतो. तर आता ज्यांना रडत कडत मार्केट पोहोचलं आहे आणि तो मोमेंटम कॅप्चर करता येतो, म्हणजे तिथे काय आपली पूर्ण अभ्यासपणाला लागलेला असतो आणि मार्केट सडन मोमेंटम देतं, सडन प्रॉफिट होतो. तिकडे काय मार्केट थोडंसं आपल्याला सपोर्ट करतं. आजचं मार्केट ऑप्शन बायरला सपोर्ट करत नव्हतं. मोमेंटम जर बघितलं तर खूप स्लो होता. भलेही मोमेंटम आपल्या बाजूने होता, जे आपण बुलिश साईडला लेवल डिस्कशन केलं तिकडे मार्केटने मोमेंटम दिलं. मला मी ॲनालिस्टमध्ये क्लिअरली हे देखील डिस्कशन केलं होतं की बुलिश साईडला मार्केट सडन मोमेंटम देणार नाही, स्लो रेंगाळत, कारण की खूप लेवलवरती रेजिस्टन्स आहेत आणि तशाच पद्धतीने मार्केटने मोमेंटम दिलेली आहे. सो ओव्हरऑल जर बघितलं तर थोडासा अवघड ट्रेडिंगचा सेशन होता, पण तुमचा ट्रेडिंगचा सेशन कसं झालं आहे हे मला नक्की सांगायचं आहे. आणि छोटं मोठं प्रॉफिट मिळालं असेल व्हेरी गुड आहे, नाही ट्रेड करता आला असेल किंवा इग्नोर केला असेल तरी हरकत नाही आहे. बाकी लर्निंग ग्रुपवरती मार्केटमध्ये जो फर्स्ट मुवमेंट मला पकडला असेल ते व्हेरी गुड आहे. किंवा मग मार्केटने जेव्हा पुलबॅक घेतलं त्यावेळेस मी क्लिअरली तिकडे डिस्कशन केलं होतं, अपडेट होता तिकडे की इंट्राडे हाय आणि इंट्राडे लो क्रिएट केलेला आहे मार्केटने आफ्टर स्विंग, म्हणजे मोमेंटम दिला मार्केटने. या लेवलवरती सांगतो मी तुम्हाला, एक सेकंड फक्त. सांगायचा जो प्रयत्न करतो ती ही जी मोमेंटम दिली त्याच्यानंतर खाली आला, मग हा एक इंट्राडे हाय तयार झाला, हा लो होता. आता या लेवलच्या वरती गेलं तर बुलिश मोमेंटम येऊ शकतो, या लेवलच्या खाली गेलं तर सेलिंग मोमेंटम येऊ शकतो. आता बघा इकडे मार्केटने ती लेवल ब्रेक केली आणि छोटे छोटे मोमेंटम दाखवलं, परंतु हा जो मोमेंटम आला ना हा खूप 24,660 नंतर ऑलमोस्ट 24,740 आहे, 80 ते 90 पॉईंटचा मोमेंटम. परंतु त्या मोमेंटममध्ये बघा खूप झिगझॅग होतं, खूप मोमेंटम स्लो होतं. त्याच्यामुळे जरी लेवल फॉलो झाल्या असतील तरी ते ट्रेडिंग करण्याचं इतकं सोपं नव्हतं. आय होप तुम्हाला समजलं असं. सांगायचं तात्पर्य काय आहे की मार्केट ज्यावेळेस आपल्या लेवल आपण ड्रॉ करतोय, लेवल तुम्ही डिस्कशन करतोय, त्या लेवल जरी अचीव करत असेल परंतु ते कशा पद्धतीने अचीव केले ते इम्पॉर्टंट आहे. मला सांगायला काय जात नाही की बघा आपण फर्स्ट लेवल सेकंड लेवल डिस्कशन केलं होतं, मार्केटनी त्या लेवल हिट केल्या, मार्केटनी त्या लेवल ब्लास्ट केल्या. लॉजिकल बघायला गेलं तर मार्केट खूप स्लो होतं आणि त्या स्लो मोमेंटममध्ये इतका ट्रेड होल्ड करणं पॉसिबिलिटी नाही आहे. सो आय होप जे पण काही तुम्हाला लास्ट ॲनालिस्ट बघायला मिळालं असेल त्याचा हेल्प झाले असेल आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. आता उद्याच्यासाठी काय डिस्कशन करायचं आहे ते बघायचं आहे. आज जी प्राइस ॲक्शन बनली आहे ती काय इंडिकेशन काय दाखवते ते देखील डिस्कशन करणार आहोत. उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, इंटरेस्टिंग दिवस असणार आहे. जे लोक सेन्सेक्समध्ये ट्रेडिंग करत आहेत किंवा सेन्सेक्समध्ये प्लॅन करतात ट्रेडिंग करण्याचं, सो इंटरेस्टिंग दिवस त्यांच्यासाठी बघायला मिळू शकतो. ओके, ओव्हरऑल निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचे लेवल बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. व्हिडिओ मोठा झाला तरी हरकत नाही आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा. खूप काही शिकायला मिळतं व्हिडिओमधनं, ते शिकण्याचा प्रयत्न करा. ओके,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच आपण 45,000चा टप्पा गाठणार आहोत, त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 2000 लाईक आणि 500 कमेंट. आवर्जून मी बघणार आहे 2000 लाईक आणि 500 कमेंट येतात आहे का. कमेंट नक्की करत जावा, कारण की कमेंटशिवाय काही नाही आहे. तुमचा काही मार्केट रिलेटेड तुमचे काही क्वेश्चन आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगत जावं, त्याचा आपण नक्की विचार करणार आहोत. ओके, सो व्हिडिओला सुरुवात करूया, ॲनालिसिसला सुरुवात करूया. तुमच्यासमोर जो चार्ट आहे आता तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. मार्केटनी काय केले, मार्केटनी जरी आज मार्केट तुम्हाला इकडे बुलिश दिसत असेल, परंतु ही जर प्राइस ॲक्शन बघितली, ही प्राइस ॲक्शन आहे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. त्याच्यामुळे जर मार्केट जर बघितलं तर मार्केटने बुलिश साईडला जर मोमेंटम दिला तर तो इकडे इतका कम्फर्टेबल नसणार आहे बुलिश साईडला जाताना. आता तुम्ही म्हणू शकता की सर आज मार्केट ते 157 पॉईंट वरती गेले, परंतु 157 पॉईंट वरती जाण्याच्या आधी मार्केट जवळजवळ 400 पॉईंट डाऊन सुद्धा गेले. म्हणजे जो फोर्स आहे तो अजूनही काय सेलर लोकांच्या हातामध्ये आहे. ओके, म्हणून व्ह्यू जो बनतोय तो रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने, मी काय बोलतोय तुम्हाला, रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने कुठे बनतोय तो सेलिंगच्या साईडला बनतोय. म्हणजे जर आपल्याला आपल्या कॅपिटलची रिस्क जर घ्यायची असेल किंवा आपल्याला जर आपलं कॅपिटल एखाद्या व्यवस्थित जागेवरती लावायचं असेल तर ती सेलिंगची जागा असली तर जास्त बेनिफिट होण्याचे चान्सेस आहे. बरं, म्हणजे याचा अर्थ असा आहे का बुलिश साईडला मार्केट जाणार नाही आहे? नाही, याचा अर्थ बिलकुल असा नाही. याचा अर्थ काय आहे की जी प्राइस ॲक्शन बनली आहे ती आपल्याला सेलिंग साईडला दाखवते, परंतु सेलिंग साईडला प्राइस ॲक्शन म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्राइस ॲक्शन बुलिश होऊ शकत नाही. मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं किंवा मार्केटने जर पहिली एक कॅन्डल रेड केली, स्ट्रॉंग कॅन्डल, ओके अशा पद्धतीची, आणि त्याच्यानंतर जर मार्केटने रिकवर केली तर तुम्हाला ऑटोमॅटिकली इकडे काय बघायला मिळणार आहे, बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळणार आहे. इकडे ऑटोमॅटिकली काय होते, एक ट्रेंड लाईन तयार होते. हा जर स्विंग ब्रेक होतो तर आपल्याला परत एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे ज्या पण पॉसिबिलिटी आहे त्या आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, तो सगळ्यात अगोदर तर चार्ट आपण क्लीन करून घेऊया. सगळे लेवल मी रिमूव्ह करतोय. ओके, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. बघा, मी तुम्हाला वारंवार ही रेंज तुम्हाला डिस्कशन केलेली आहे तुमच्यासोबत. ओके, मल्टिपल टाइम रेंज डिस्कशन केलेली आहे. आता परत एकदा सांगतोय, काय होतं 2 दिवस सुट्टी होते ना, विसरून जातात लोक. तर ही रेंज आपण वारंवार डिस्कशन केली. कुठली लेवल होती आपली, 24,500ची, 24,600ची. ही लेवल लक्ष्मण रेषा आहे. आपण 2-3 दिवस म्हणजे रेग्युलरली बघतच आलोय. आता काय झालंय की त्या लेवलवरती निफ्टी काय करतोय, रिस्पेक्ट करतोय, रिस्पेक्ट दाखवतोय त्या लेवलला. रिस्पेक्ट दाखवणं म्हणजे काय की जे पण पुट रायटर आहेत, जे पण बुलिश इकडे लोक आहेत, ते लोक मार्केटला वरती ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि ते सस्टेन होते. त्याच्यामुळे मी बोलतोय की रिस्पेक्ट दाखवतोय कोणाला, बुलिश मोमेंटमसाठी. सो रिस्पेक्ट हा कधीपर्यंत दाखवणार आहे, मेजर लेवल कुठले आहे, कधी मोठा ब्रेकआउट आला होता, ही रेंजच्या नंतर. आता लक्षात फक्त इथपर्यंतच घ्यायचं आपल्याला, हे विसरून जावं सध्या तरी. ही रेंज बघा, मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की ही रेंज खूप होती, 2-2.5 महिन्याची रेंज होती आणि ही रेंज ब्रेक झाली होती, एक बुलिश मोमेंटम आला होता. आता मी तुम्हाला ज्यावेळेस निफ्टी इकडे आला होता त्यावेळेस मी तुम्हाला ही लेवल डिस्कशन केली होती. जर तुम्ही रेग्युलर व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला माहिती की ही रेंज आपण डिस्कशन केली. मी तुम्हाला सांगितलं होतं ही रेंज आलेली आहे म्हणजे मार्केट काय इकडे थोडंसं पॉज घेते, थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये परत जाते. आता खूप मोठी रेंज तयार झालेली ही. आता मार्केट ह्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन करणार आहे आणि मार्केटला डिसाईड करायचं आहे. काही पॅरामीटर असतात की मार्केट एका रेंजमध्ये नंतर मार्केट बुलिश जातं का सेलिंगला जातं, हे काही पॅरामीटर असतात. म्हणजे कुठली न्यूज येते, कुठला मार्केटमध्ये तयार होते कन्सेप्ट. ओके, म्हणजे जर इकडे बघितलं तर इकडे ही जी रेंज चालू होती त्यावेळेस मार्केटमध्ये डोनाल्ड ट्रम्पचं टॅरिफ चालूच होतं, त्याचं ती गोष्ट चालूच होती. आणि नंतर परत ही जी ब्रेकआउट आला होता तिथे काय झालं होतं तुमच्या जर लक्षात असेल तर जो सगळ्यांवरती जो कर लावला होता त्याला कुठे स्थगिती दिली होती त्यांनी, त्याच्यामुळे ब्रेकआउट आला होता. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर आता परत मार्केटने इकडे क्रॅश झालं, थोडंसं इंडियावरती टॅरिफ लावलं त्याच्यामुळे. ओके, सो आता थोडंसं मार्केट या रेंजमध्ये अडकलेलं आहे. आता मार्केटला पॉझिटिव्ह न्यूज येते मग हा चॅनल ब्रेक करेल, मार्केटला नेगेटिव्ह न्यूज आली तर मार्केट हा सपोर्ट ब्रेक करेल.
बाकी आता न्यूजच्या बेसिसवरती ट्रेडिंग जर करायचं झालं तर खूप टफ जातं, कारण की आपण प्राइस ॲक्शन ट्रेडर आहोत, आपण इंटरडे ट्रेडर आहोत. आपल्याला प्राइस ॲक्शनवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपण जो शिकतोय ते प्राइस ॲक्शन शिकतोय. आपण जे विचारात घेतो, कुठला पण कन्सेप्ट विचारात घेतो, ती प्राइस ॲक्शनला धरून विचारात घेतोय. कोणी असतात ते न्यूज बेस्ड ट्रेडिंग करतात, कोणी असतात ते प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडिंग करतात. आपण जो ॲनालिसिस करतोय हा प्युअरली प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडिंगचा असतो. ओके, सो त्याच्यामुळे आपण जे शिकतोय काय तर प्राइस ॲक्शन शिकून आपल्याला मार्केटला फॉलो करायचं आहे. तर आत्ता जर बघितलं तर या लेवलवरती मार्केट थोडंसं आपल्याला कन्सोलेशन करताना दिसते ओव्हरऑल 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती. परंतु हेच जर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती गेलं तर मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं इंट्राडेमध्ये मोमेंटम कॅप्चर करण्यासाठी, मोमेंटम पकडण्यासाठी काही प्राइस ॲक्शन बनणार आहे, तर ते आपल्याला बघायचे ते. तर ओव्हरऑल जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे, जोपर्यंत आपल्याला इतकं म्हणजे काय म्हणतात ना त्याला, आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही की मार्केटमध्ये सेलिंग फास्ट येते की नाही. परंतु इंट्राडेमध्ये येणार आहे सेलिंग. आता इंट्राडेमध्ये येणारे सेलिंग, बुलिश मोमेंटम हे बघणार आहे आपण. ओके, सो ही लेवल आधी तर मी रिमूव्ह करतो आहे. आता मी इकडे मार्क केला होता झोन. तर काय बघायला मिळते आपल्याला की हा एक रेजिस्टन्स आहे मोठा स्ट्रॉंग. ओके, जिकडनं शार्प सेलिंग आली होती. तर आता सिम्पल लक्षात ठेवा की इकडे चॅनल जर तुम्हाला माहिती असेल, चॅनल जर तुम्ही शिकला असाल, जे मित्र प्राइस ॲक्शन अँड सेटअप ट्रेडिंग कोर्सवरती आहेत किंवा जे बघतात ते, त्यांना चॅनल बेनेल ह्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील बऱ्यापैकी. ओके, तर एक डाऊन साईड मोमेंटम, इकडे सपोर्ट घेतला, आता इकडे एक चॅनल क्रिएट केला आहे. आता हा चॅनल बघितला तुम्ही तर हा एक बेरिश फ्लॅग एंड पोलचं एक क्रिएशन तयार होते. आता इकडे जर बघितलं तर इकडे क्लिअर कट आपल्याला या लेवलवरती काही मल्टिपल रेजिस्टन्स बघायला मिळते. बरं, आणि इकडे काय आहे, इकडे क्लिअर कट आपल्याला सपोर्ट बघायला मिळतं ते. आणि रेजिस्टन्स कुठे आहे, नेक्स्ट रेजिस्टन्स 24,780. म्हणजे याच्यात जर बघितलं तर या लेवलचा एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतो तो, त्याच्यात काही जास्त त्याला टफ नाही दाखवायला. परंतु ही रेंज, ही जी हा जो स्विंग क्रिएट केला आहे, हा जोपर्यंत ब्रेक करत नाही ना तोपर्यंत स्ट्रॉंग बुलिश बनत नाही. म्हणजे जी प्राइस ॲक्शन बनती ही कुठे बनते, सेलिंगच्या साईडला बनते. परंतु याच्या उलट जर ही जी लेवल आहे, हा जो सपोर्ट आहे, त्याच्यानंतर हा जो रेजिस्टन्स आहे, परत त्याच्यानंतर ह्या लेवल क्रिएट झालेल्या आहेत, मी इकडनं जर येऊन जर ही लेवल ब्रेक झाली तर परत हा जो लो आहे, जो या इकडनं बनला आहे, हा जो लो आहे, या लोपर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकतो 24,550. ही देखील एक कन्सेप्ट होती. तर ही कन्सेप्ट जास्त सोयीस्कर आहे इंट्राडेसाठी. हा जो सेलिंगचा मोमेंटम येणार आहे हा जास्त सोयीस्कर आहे. याच्यामध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा जास्त कम्फर्टेबल आहे, जास्त फेवरेबल आहे ऑप्शन बायरसाठी. तर हा व्ह्यू कॅप्चर करण्याचा विचार करायचा आहे मोस्ट ऑफ द टाईम. ओके, मग तो आज आला, उद्या आला, कधी आला ते मार्केट डिसाईड करणार आहे, आपण डिसाईड नाही करू शकत आहे. ओके, मग हा काय व्ह्यू बनतोय त्याचे आपण लेवल बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर ही एक रेंज आहे जे की ऑलमोस्ट 24,780 आहे. आता तुम्ही जर सेफ ट्रेडर असाल, तुम्ही जर हाय रिस्क घेत नसाल किंवा रिस्क कमी करायची असेल तर 24,780 जोपर्यंत ब्रेक होत नाही ना तोपर्यंत बुलिश व्ह्यूचा विचार नाही जरी केला तरी काही फरक पडणार नाही. किंवा काही तुम्हाला आत्ता मार्केट जर बघितलं तर 24,740 आहे, तर 40 पॉईंट असा कुठलाही मोठा तुमच्यामध्ये फरक होणार नाही. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं तर रिस्क हाय आहे. त्याच्यामुळे जर विचार जर तुम्ही केला तर 24,780 इकडे आपण एक लेवल मार्क करूया. ओके, आणि सपोर्ट जर बघितलं तर क्लिअर कट आपल्याला ही लेवलचं सपोर्ट कन्सिडर करायचं आहे. ओके, 24,684. बघा इकडे किती इम्पॉर्टंट लेवल आहे ही. तुम्ही जर इकडे बघितलं, इकडे जर गेला तर ही एक ब्रेकआउट लेवल देखील होती. बघा इकडे दिसतं तुम्हाला, येस. नंतर ती लेवल ॲज अ सपोर्ट लेवल काम केली. जेव्हा ब्रेकआउट आला, बघा रेजिस्टन्स ब्रेक केला, इकडे सपोर्ट घेतला, पहिल्यांदा रेजिस्टन्स ब्रेक केला, वरती गेला, परत खाली आला, त्या लेवल सपोर्ट घेऊन परत वरती गेला, डायरेक्ट लेवल ब्रेक झाली. इकडे रेजिस्टन्स कुठे घेतला आहे त्याच लेवलवरती, सेकंड टाईम रेजिस्टन्स कुठे घेतला आहे त्याच लेवलवरती, खाली आला, इकडे बघा कन्सोलिडेशन कुठे केलं त्याच लेवलवरती. आता इकडे थोडंसं मार्केटने झिगझॅग मोमेंटम दाखवलं आहे. मग कम्फर्टेबल लेवल काय आहे सेलिंगसाठी, तर सेलिंगसाठी कम्फर्टेबल लेवल आहे 24,684. ओके, ही लेवल. तर आणखी थोडीशी ही जी लेवल आहे इकडे, ही पण थोडीशी आपल्याला रेंज क्रिएट करते. तर आणखी जरी आपण थोडंसं डाऊन साईडला गेलो, या लेवलचा विचार केला तरी पण काही हरकत नाही. परंतु रिस्क टू रिवॉर्ड रेशो सेलिंग साईडला असल्यामुळे आपण थोडंसं जी व्ह्यू आहे तो थोडासा काय करतो, ॲग्रेसिव्ह ठेवतोय सेलिंग साईडला. म्हणजे सेलिंग साईडला जर आपण व्ह्यू ॲग्रेसिव्ह ठेवतोय तर त्याचा
ॲग्रेसिव्ह म्हणण्यामागं उदाहरण काय, ॲग्रेसिव्ह का बोलतोय मी, की सेलिंग साईडला व्यू ॲग्रेसिव्ह आहे म्हणजे जर आपण तिकडे रिस्क टू रेशो जास्त आहे, जर मार्केटने मोमेंटम दिला तर तो बऱ्यापैकी चांगला मोमेंटम देऊन जाऊ शकतो, किंवा नाही दिला तर आपल्याला तिकडे एसएल देखील घ्यावा लागू शकतो. समजते तुम्हाला. सो त्याच्यासाठी आपल्याला ही रेंज मार्क करायची. रेंज थोडीशी मोठी आहे. तुम्ही म्हणसान की सर इतक्या मोठ्या मोठ्या रेंज फॉलो करणं गरजेचं आहे का, तर ते तुम्ही स्वतःला विचारायचं की गरजेचं आहे का नाही. ओके. आणि मला कमेंट करून देखील नक्की सांगायचे. मी ज्या पण लेवल डिस्कशन करतोय, ज्या पण प्राइस ॲक्शन डिस्कशन करतोय, याच्यामध्ये कमीत कमी रिस्क कशी असेल किंवा कमीत कमी आपलं कॅपिटल रिस्कमध्ये कसं टाकू शकतो याचाच विचार करतो मी कधीही. किंवा ॲनालिसिसचं एक रूल आहे की कधीही तुम्ही तुमचं कॅपिटल पहिलं कसं सेव्ह करता येईल आणि त्याच्यानंतर काय व्ह्यू बनतोय ह्याच्याकडे फोकस केला पाहिजे. याच्यामध्ये कुठेही अशा गोष्टी नाही आल्या पाहिजे की किंवा तुम्ही स्वतः जेव्हा ॲनालिसिस करसाल किंवा तुम्ही जेव्हा ट्राय करसाल की पहिलं तर आपलं कॅपिटल कसं सेफ ठेवता येईल याचा विचार करायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय ट्रेड कुठे पॉसिबिलिटी आहे की चांगले ट्रेड मिळतील याचा विचार सेकंडरी असणार आहे. पहिला विचार तोच करायचा आहे आणि तोच इकडे आपण डिस्कशन करतोय की जिकडे रिस्क आहे तिकडे आपल्याला थोडंसं सेफ साईड राहायचं आहे. ओके. बरं, आता आपण पहिला डाऊन साईडचा विचार करूया. डाऊन साईडला आपण डिस्कशन केलं तर डाऊन साईडला काय लेवल बनते, इकडे मी एक लेवल मार्क करतोय बघा. मी इकडे बघितलं सुद्धा नाही, मी इकडे राईट साईडला बघितलं सुद्धा नाही, मी फक्त याच लेवलवरती फोकस केला आहे. बघितलं पण नाही मी तिकडे. ओके. आता हा बघितलं पण नाही ह्याच्यावरून आठवलं असेल तुम्हाला भरपूर काही गोष्टी. ठीक आहे, चला. तर ही लेवल आपण कन्सिडर केली, ही बुलिश लेवल होती बघा. 30 लेवलवरती आज इकडे सपोर्ट घेऊन वरती गेला होता. म्हणजे जी पहिली लेवल बनती 24,690ची जर लेवल ब्रेक होती आहे तर पहिली जी लेवल बनते ती बनते 24,642 ही लेवल. ओके. सेकंड लेवल काय बनते, सेकंड लेवल बनते हा सपोर्ट आणि थर्ड जी लेवल बनते ती बनते शुक्रवारचा डे लो, त्याच्या आसपास थोडंसं आपण या लेवलवरती. ओके. म्हणजे काय लेवल बनलं ते की इकडनं एक डाऊन मोमेंटम, हा सपोर्ट, परत इकडे मल्टिपल टाइम झिगझॅग मोमेंटम, एक बेरिश फ्लॅग पॅटर्न आणि बेरिश फ्लॅग नंतर जर मार्केटने जर ही लेवल ब्रेक होतीये 24,690 निफ्टी, तर मग आपल्याला डाऊन साईडला 24,642 फर्स्ट लेवल, 24,595 सेकंड लेवल आणि थर्ड लेवल आहे इम्पॉर्टंट सपोर्ट 24,545. ओके. म्हणजे साधारण आपल्याला 3 लेवल डाऊन साईडला बघायला मिळतात. इतक्या जरी तुम्ही मला मिळायला कॅप्चर करायला सोन्याहून पिवळा आहे. ओके. तर सिम्पलमध्ये व्ह्यू समजला असेल तुम्हाला. सेलिंग साईड बुलिश साईडला जर बघाल तर बुलिश साईडला लेवल काय म्हणतात ते 24,780ची लेवल. आता ही लेवल का मी कन्सिडर करतोय इकडे ॲनालिसिसमध्ये, तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे इकडे पण बघा. काही ना काही त्या लेवलवरती झालेलं आहे, काही ना काही रिॲक्शन त्या लेवलने दाखवली आहे. तर 24,780 ही जी बुलिश साईडची लेवल आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की डायरेक्ट लेवल जर ब्रेक होतं तर इग्नोर करा. हां, थोडंसं या लेवलवरती येऊन कन्सल्टेशन करून थोडंसं एखादं बेसिकली जर ही प्राइस ॲक्शन तुम्ही बघाल तर ही प्राइस ॲक्शन ब्रेक करण्यासाठी थोडंसं इकडे पुलबॅक घेऊन अशा पद्धतीने ब्रेक केलं तर जास्त कम्फर्टेबल राहील. ओके. मग 24,780ची जर लेवल या लेवलच्यावरती ब्रेक होती तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. इतका स्ट्रॉंग नसेल, पॉवर नसेल त्याच्यामध्ये, थोडीशी कमी पॉवर असेल, त्याच्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. छोट्या छोट्या लेवल आपल्याला बघायला मिळतील. ओके. त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर हाय असल्यामुळे काय आहे की थोडंसं तिकडे लॉट साईज कमी केली तरी हरकत राहणार नाही. ओके. फक्त लक्षात ठेवा 24,820, 24,853 आणि 24,880 या काही 3 लेवल आहेत. 100 पॉईंटचा हा मोमेंटम आहे. त्याच्यामध्ये देखील 3 रेजिस्टन्स आहेत. म्हणजे 100मध्ये 3 रेजिस्टन्स आहेत. तुम्ही विचार करा की बुलिश साईडला जाताना किती रिस्क आहे, तर त्या रिस्कला तुम्ही कन्सिडर करायचं आहे. डोक्यात असून तुमच्या रिस्क फॅक्टर कशी मॅनेज करायची तर त्याचा नक्की विचार करू शकता. ओके. आता नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर थोडासा मोठा आहे. 24,780, 24,690 फॉलो केला तर अतिउत्तम राहील. म्हणजे तुमचं माइंड आहे ते स्टेबल राहील आणि ओव्हर ट्रेडिंग होणार नाही. 2 मेजर याचा इम्पॅक्ट असतो की माइंड स्टेबल राहतं, ओव्हर ट्रेडिंग होत नाही आणि बिना फालतूची तिकडे लॉट साईज वाढत नाही. लॉट साईज म्हणू शकतो आपण, ओव्हर ट्रेडिंग होणार नाही आहे, मग विनाकारण ब्रोकरेज नाही जाणार आहे आणि
जर तुमचं कंट्रोल त्याच्यावरती आलं तर ॲटोमॅटिकली तुम्हाला तुमचा जो व्ह्यू आहे तो व्ह्यू क्लिअर होईल मार्केट का बघण्याचा. ओके, सो निफ्टीचं ॲनालिसिस झालेलं आहे, जायचं नाही. चला, याने तर काय केलं बघा बँक निफ्टीने, म्हणजे काय बोलायचं काय. ज्या दिवशी मार्केट राहतं ना साईडवेज त्या दिवशी खूपच वाट लावून जातं. क्लिअर कट इकडे कन्सल्टेशन केलेलं आहे. आता सगळ्या याच्यात सांगण्यासारखं काहीच नाही, काही झालेलंच नाही मोठं काही. तर क्लिअर लेवल इकडे आपण रिमूव्ह केलेले आहेत. आणि इकडे जर बघितलं तर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊ थोडंसं, आणि पडला तर हा जोरात आपटेल. ओके, आता तुम्ही जर बघितलं इकडे ते एक राऊंडिंग टॉप तयार केला आहे. हा या पद्धतीने राऊंडिंग टॉप आहे. इकडे एक बुलिश मोमेंटम असा इकडे चालू होता. तुम्ही म्हणता की सर इथं मार्केट आहे, तुम्ही इकडे काय दाखवताय. तर सगळ्या गोष्टी इकडेच दडलेल्या असतात. तर काय आहे, इकडे एक बुलिश मोमेंटम चालला होता, सडनली खाली आला, गॅप डाऊन झाला मोठा. ही जी लेवल होती इकडनं परत एक रिकव्हरी आली. म्हणजे काय की ज्यावेळेस इकडे मोमेंटम बुलिश चालू होतं डाऊन साईडला मोठा, पहिली तर आदल्या दिवशी खूप मोठी सेलिंग आली, दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन झाला आणि तिकडनं रिकवर झाला होता. म्हणजे कुठे ना कुठे ही जी लेवल आहे 55,000ची ही एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. तर याला जर वरती जायचं असेल तर इकडे देखील एक छोटा सपोर्ट आहे. परंतु हा जर 55,000च्या आसपासला येऊन जर बुलिश झाला तर हा एक स्ट्रॉंग मोमेंटम देऊन जाईल. म्हणजे थोडंसं आपल्याला इकडे जर सपोर्ट ब्रेक झाला, आजचा इंट्राडे लो झाला, तर 55,000ची जी लेवल आहे ही देखील ॲक्टिवेट होताना दिसू शकते. मग थोडंसं तुम्हाला ओव्हरऑल सांगायचं काय की बाबा इकडनं ही मुवमेंटला मग सुरुवात झाली होती, वरती गेला होता, इकडे कन्सल्टेशन केलं आणि परत जेव्हा खाली आला तो या लेवलवरती आलेला आहे आता. तर पॉसिबिलिटी किती ह्या लेवल येण्याची, बऱ्यापैकी पॉसिबिलिटी आहे. म्हणजे जो बुलिश मोमेंटम होणार आहे तो कुठून इकडनं येणार तर जास्त कम्फर्टेबल आपण बुलिश साईडचा विचार करू शकतो. सडनली इकडनं मधनं बुलिश साईडचा विचार करणं थोडंसं रिस्क फॅक्टर वाढवतं आहे. ओके, तो ओव्हरऑल तुम्हाला समजलं असं मला काय सांगायचं. तुम्हाला नसेल समजलं हरकत नाही आहे, नवीन असताना हरकत नाही आहे, गोष्टी समजतील हळूहळू. आणि त्याच्यासाठीच आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स देखील केलेला आहे. ओके, ज्यांना जॉईन करायचं असेल त्याच्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुमच्या मर्जीने तुम्हाला जर वाटेल की तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल त्या लेवल्सनुसार तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कंपल्सरी नाही, तुम्हाला वाटेल करू शकता, नसेल वाटेल इग्नोर करा. ओके, परंतु त्याची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बाकी ही जर प्राइस ॲक्शन तुम्ही बघाल तर ही क्लिअर कट माझ्या नजरेत बेरिश प्राइस ॲक्शन आहे. ओके, आता बेरिश प्राइस ॲक्शन आहे म्हणजे काय, घरदार विकून बसायचं आहे का लगेच पुटमध्ये? नाही. प्राइस ॲक्शन, मनी मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, सायकोलॉजी ह्या गोष्टी वापरून आपल्याला व्ह्यू प्लॅन करायचा असतो. तर तो व्ह्यू कुठे बनतोय, काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण इकडे थोड्याशा लेवल काढायचा विचार करूया. लेवल सबके निकलेंगे. तर इकडे जर बघितलं तर ही एक ट्रेंड लाईन बनते. तर चॅनल कन्सिडर केलं आपण तर त्याला चॅनल देखील कन्सिडर करू शकतो. अशा पद्धतीने बऱ्यापैकी आपण याला बी क्लास चॅनल म्हणू शकतो आत्ता तरी, कारण की अजून एकदा टच जर झालं तर हा ए क्लास चॅनल होईल. परंतु आत्ता जर बघितलं तर हा बी क्लास चॅनल आहे. आता हे ए क्लास बी क्लास काय आहे, काय गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, डोक्यावरून जातात आहे का बसतात डोक्यावरती, हळूहळू समजेल. आणि हे जे आहे मी सांगतोय गोष्टी ह्या जर समजून घ्यायच्या असेल काय, त्याच्यासाठी आपण ते कोर्समध्ये डिस्कशन केलेलं आहे. आणि वारंवार मी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील सांगत असतो. आता याला जर कन्सल्टेशन करायचं तर करू द्या रेंजमध्ये कन्सल्टेशन, ह्या चॅनलमध्ये कन्सल्टेशन. परंतु हे जर कन्सल्टेशन जर या लेवलच्या खाली आलं, साधारण जर बघितलं तर 55,560 ही लेवल बनते. या लेवलच्या जर खाली आलं तर हा मग डाऊन साईडला येण्याचा देखील ट्राय करू शकतो. मग याचं छोटे छोटे आपण इथपर्यंत एक विचार करू शकतो नेगेटिव्ह साईडचा. तर आधी आपल्याला तीच लेवल मार्क करायची. काय लेवल आहे ती 55,560, कारण की तो त्या दिवशीचा देखील म्हणजे रिसेंटली एक सपोर्ट आहे. मग आता ही लेवल जर ब्रेक होतीये तर आपल्याला डाऊन साईडला आजचा जो लो आहे त्याला मार्क करावा लागेल. छोटासा मोमेंटम आहे परंतु तो देऊन जाऊ शकतो. मोमेंटम खालीच्या साईडला 55,560 लेवल आपण डिस्कशन करतो, 55,580 नाही. ओके, बुलिश साईडला जर बघाल तर बुलिश साईडला ही लेवल बनते 55,740 आणि कन्सिडर करायचं ह्या रेंजला ॲज अ नो ट्रेडिंग झोन. ओके, आता थोडंसं तुम्हाला इकडे बघायला मिळेल की इतकासा काही क्लिअर आपल्याला बघायला मिळत नाही. हा चार्ट पॅटर्न क्लिअर म्हणजे काय आहे की एकदम अशा पद्धतीने असता. ओके, तर व्यवस्थितरित्या तर आपण डाऊन साईडचा विचार केला, पण इथे एक सपोर्ट आहे, इथे एक लगेच सपोर्ट आहे. त्याच्यामुळे थोडंसं आणि मोमेंटम ऑलरेडी खूप डाऊन येत चाललं आहे.
म्हणजे ही पहिली इम्पल्सिव्ह बघा, नंतर एक करेक्टिव्ह आली, ही सेकंड इम्पल्सिव्ह बघा, परत करेक्टिव्ह आली, म्हणजे ही रेंज कमी कमी होत चालली, छोटे छोटे होत चालले बघा. इकडची जी लाईन बघा, तुम्हाला ह्या लाईनी बघूनच तुम्हाला कळलं की इकडे थोडंसं मार्केट ब्रेक घेते. मग याच्यामध्ये पॉसिबिलिटी काय होते अशा वेळेस की थोडं मार्केट आणखी कन्सोलिडेशन करू शकतो आणि त्या कन्सोलिडेशनमध्ये मग एक दिवस व्हायला जाऊ शकतो, मग त्याच्यात 1000 ट्रेड पडतात. ओके, सो ते देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. एक तास टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर हा एक मेजर सपोर्ट लेवल आहे, मेजर सपोर्ट आहे. सो त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर आपण विचार करतोय काही ट्रेड प्लॅन करायचा, तर तिकडे रिस्क फॅक्टर आहे, तो रिस्क आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके, तर काही छोटे छोटे लेवल आपण इकडे मार्क करतोय रिसेंटली प्राइस ॲक्शनवरती. ओके, एकदम छोटे छोटे लेवल आहेत. मी तर बोलेन की लॉट साईज एकदम कमी केली तरी हरकत नाही. तुम्ही म्हणजे 10 प्लॅन करत असून तुम्ही लॉट साईज तर 3 लॉटवरती जर राहिलं तरी हरकत नाही आहे. ओके, सो बघा इकडे लेवल काय म्हणतात ते. ह्या चॅनलच्या खाली जर लेवल ब्रेक होती 55,560ची, तर फर्स्ट व्ह्यू जो बनतोय तो हा लो बनतोय 55,440चा. सेकंड लेवल बनती ती 55,322. इथपर्यंत जरी आला तरी तुम्ही तुमचा डे क्लोज करू शकता. ह्या लेवल आहेत ना ते फक्त नावाला आहेत. तुम्ही जर खूपच ग्रेट ट्रेडर असाल तर तुम्ही ह्या लेवलचा विचार करू शकता, अन्यथा या 2 लेवलवरती तुम्ही तुमचा डे क्लोज करू शकता, रामराम ठोकू शकता मार्केटला त्या दिवशी. ओके, सो या लेवल बनतात ते डाऊन साईडला. बुलिश साईडचा जर विचार केला तर बुलिश साईडला हा रेजिस्टन्स आहे 55,743चा. आता तो रेजिस्टन्स बघा, लास्ट टाइम जेव्हा ब्रेक केला होता तर भरपूर बऱ्यापैकी मोठी मोमेंटम दिली होती इकडनं अशी. ओके, सो इकडे थोडंसं कन्सल्टेशन करून जर झाला ब्रेकआउट 55,743 वरती, तर ही एक स्विंग, हा एक स्विंग आणि हा स्विंगपर्यंत एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर ते स्विंग आपण मार्क करूया. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल, आता मी हे असं का बोलतो, मीच स्वतः क्वेश्चन विचारतो, मीच त्याचे उत्तर का देतो, तर त्याने शिकण्यासाठी जास्त फायदा होतो. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही बोलू शकता की सर इकडे जर बघितलं तर डाऊन साईडला म्हणताय तुम्ही मार्केट जास्त फास्ट पडू शकतं किंवा जाऊ शकतं, तर रेस्टोर रेशो डाऊन साईडला आहे आणि सेलिंग साईडचे लेवल खूप छोटे आहेत. बुलिश साईडला मार्केटला जाऊ नाही शकत, ते पॉसिबिलिटी कमी आणि त्या लेवल मोठे आहेत. तर काय आहे की आत्ता ज्या लेवलवरती मार्केट आहे ते सपोर्टवरती आहे आणि सपोर्ट जर ब्रेक झाला मोठा तर मोठा फॉलो देखील बघायला मिळू शकतो. परंतु बुलिश साईडला काय, जिकडे रेजिस्टन्स बनले तेच फॉलो करू शकतो आपण, इथे मध्येच नाही करू शकत. इथे छोटे इतकं नाही पॉसिबिलिटी, जिथे स्विंग क्लिअर दिसतं ते. आता इथे तुम्ही म्हणसान की सर इथं मग स्विंग होता, तर एक मध्ये एक लेवल ॲड करणं गरजेचं आहे, बिकॉज तिकडे एक पुल बॅक होतं, छोटासा इकडे मोमेंटम देऊन गेला होता. ते एक लेवल आहे आणि ती राऊंड लेवल आहे बघा, त्याच्यामुळे ती लेवल ॲड करणं गरजेचं आहे. तर या लेवलवरती फोकस ठेवू शकता. कुठल्या लेवल आहे त्या 55,743च्या वरती जर निघतो तर 55,887. आता खूप साऱ्या मित्रांचे कमेंट होते की लेवल लिहत जावा, कारण काय कायला दिसत नाही, त्याच्यामुळे लिहितोय मी 56,000 आणि 56,100. तर तुम्ही सांगा हे लेवल लिहितोय ते बरोबर आहे का, उगाच तुमचा वेळ व्हायला जातो, हे पण मला कमेंटमध्ये सांगा. ओके, चला, आय होप तुम्हाला लेवल समजले असतील. नो ट्रेडिंग झोन नक्की लक्षात ठेवा, 55,743 आणि 55,561. तर हा एक नो ट्रेडिंग झोन आहे, याला आपण फोकसमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आता जाऊया आपल्या महाराजांकडे, ज्यांची उद्या एक्सपायर आहे, थोडक्यात वीकली बड्डे आहे त्याचा, सेन्सेक्सचा विचार जर करायला गेला तर सेन्सेक्सचं लेवल आज पण काही खराबच होतं सगळं मार्केट म्हणायला गेलं तर एक तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो आपण तर बऱ्यापैकी आणि सपोर्टवरती तग धरलेला आहे सेन्सेक्सनी. जर आजची जर लेवल बघितली तर ती देखील एक लोअस्ट लेवल, आजची कालची जर लेवल बघितली तर बऱ्यापैकी तग धरलेला आहे. 80,500ची जी लेवल आहे ती तर लक्ष्मण रेषाची याच्यासाठी ही तुटती आहे, तर म्हणतो ना आपण एकदम आकाशातनं पडणार आहे, तर तशा पद्धतीमध्ये याच्यामध्ये फॉल आपल्याला बघायला मिळू शकतो. परंतु आत्ता काय की धरलेला आहे तग, तुम्हाला क्लिअरली इकडे बघायला मिळतं की ही लेवल आहे, ही तग धरण्याची लेवल आहे आणि इकडे 3 वेळेस आता घेतलेली आहे आणि सपोर्ट. तर मेजर जी सेलिंग मोमेंटम असणार ती 80,500च्या खाली असेल. परंतु आत्ता इंट्राडेसाठी काय लेवल बनतात ते बघून घ्या. पहिली गोष्ट तर बुलिश साईडला जाताना ही लेवल मार्क करा 81,200. इकडे एक या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे आणि ॲग्रेसिव्ह जी व्ह्यू बनतोय तो या लेवलच्या खाली बनतोय 80,900.
तर एकदम छोटासा क्यूटचा नो ट्रेडिंग झोन बनतोय. बरं, याची उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे सावध राहायचं. हा एकदम काय बोलतात त्याला, एकदम लाईफ तरी चेंज करेन किंवा लाईफ तरी खड्ड्यात घालेन असा पद्धतीचा इंडेक्स आहे हा. आणि त्यातल्या त्यात एक्सपायरी दिवशी हा पूर्णतः विचित्र पद्धतीने मोमेंटम देतो. सो काय लेवल बनतं ते फर्स्ट, ओके, सेकंड आणि थर्ड. तिकडे काही सांगण्याचं काही नाही. इकडे बेरिश फ्लॅग तयार झाला आहे. ही लेवल जर बनतो ते एकदा सपोर्ट घेऊ द्या या लेवलवरती. जसं या पद्धतीने एक रिकव्हरी दिली होती नाही, एकदा उद्या सपोर्ट घेऊ द्या. खाल नाही घेऊ द्या, इकडनं घेऊ द्या, पण घेऊ द्या सपोर्ट. टप्पा खाऊ द्या. टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होती 80, भले एक सिंगल ग्रीन कॅन्डलचा टप्पा असू द्या, पण टप्पा असू द्या. 80,900ची जर लेवल ब्रेक होती टप्पा खाऊन, तर मग इकडे आपल्याला एक डायरेक्ट सेलिंग साईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. 80,763, 80,648 आणि 80,500 जी की लक्ष्मण रेषा आहे. तर या लेवलचा विचार तुम्ही सेलिंग साईडला सेन्सेक्समध्ये करू शकता. लेवल नक्की मार्क करा. संपूर्ण लेवल मी टेलिग्रामवरती याचं स्क्रीनशॉट शेअर करत असतो, त्यामुळे टेलिग्रामला जॉईन केलं नसेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बुलिश साईडला जर बघाल तर ही एक लेवल बनते फर्स्ट. सेकंड लेवल थोडीशी कन्फ्युजन आहे, परंतु आपण ह्या लेवलला कन्सिडर करू शकतो. ओके, आणि थर्ड लेवल ही, बस 3 लेवल ठीक आहे, ओके आहे. तर एकदा इकडनं डायरेक्ट ब्रेक झाला तरी अपॉर्च्युनिटी आहे. जे लोक ॲग्रेसिव्ह जाऊ शकतात विचार करू शकता तुम्ही. पुलबॅक घेऊन आला, टप्पा खाल्ला, वरती गेला, थोडीशी काही बुलिश प्रायजेक्शन झाली अशा पद्धतीने, त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होती तर अतिउत्तम आहे. 81,100 त्यावरती 81,240, 81,344 आणि 81,467. तर या ज्या काही 3 लेवल आहेत बुलिश साईडला, याचा विचार करू शकता. निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, सगळ्यांचं जे ॲनालिसिस केलं त्याचे जे लेवल आहेत त्या स्क्रीनशॉट मी टेलिग्रामवरती शेअर करत असतो. टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन जॉईन करू शकता. लक्षात एक गोष्ट नक्की ठेवा की सगळ्या ज्या ऑफिशियल लिंक आहेत त्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तिकडेच ओरिजिनल लिंक आहेत. त्याच्यामुळे सर्च करत असाल, कुठे काय करत असाल तर तसं करू नका. आपल्या नावाने खूप सारे फेक चॅनल आहेत, त्याच्यामुळे सर्च केला तर तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या चॅनलवरती जाऊन जॉईन होऊ नका. ओके, ते थोडंसं लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला माहिती आहे, एक्सपिरियन्स आहेच तुम्हाला भरपूर जणांना. ओके, आय होप व्यवस्थित लेवल समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर सेन्सेक्स एक्सपायरी किंग का बोलतो, कारण की हा किंगच आहे. ज्या पद्धतीने हा मोमेंटम देतो किंगच आहे. तर सेन्सेक्स एक्सपायरी किंग किंवा किंग फक्त असं लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. ओके, तर ते मला समजून नाही की व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात, ते इंटरेस्टेड आहेत लोक, त्याच्यामुळे वेळ देऊ शकतो मी अजून याला. ओके, चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.